नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या परिस्थितीमध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्या कांदा पिकामध्ये शेंडा पिवळा पडणे तसेच गाभ्यामध्ये थ्रिप्सचं प्रमाण हे वाढलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जरी आपल्या कांदा पिकाला जरी भाव नसेल तरी सुद्धा आपण लावलेल्या पिकाची काळजी घेणं हे शेतकऱ्याचं कर्तव्य आहे. त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची फवारणी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. स्वस्त फवारणी या ठिकाणी सांगणार आहे. यामध्ये आपण एक बुरशीनाशक घेणार आहोत. बुरशीनाशकामध्ये आपल्याला टेबिकोनाझॉल प्लस सल्फर हे कंटेन असलेलं कोणत्याही कंपनीचं एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. यामध्ये मी घेतलेलं आहे विसल्प, बूस्टर कंपनीचा विसल्प घेतला आहे. त्यासोबत आपल्याला थ्रिप्ससाठी एक कीटकनाशक घ्यायचं आहे. कीटकनाशकामध्ये आपण कराटे या कीटकनाशकाचा वापर करणार आहोत. जर स्वस्त कीटकनाशक घ्यायचं म्हणलं तर आपण या ठिकाणी प्रोफेक्स सुपर या कीटकनाशकाचा देखील या ठिकाणी वापर करू शकतो. त्याचसोबत आपल्याला कांदा पिकाची मान जाड होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक वॉटर सोल्युबल खताचा वापर करायचा आहे. वॉटर सोल्युबल खतामध्ये आपण 05234 या वॉटर सोल्युबल खताचा या ठिकाणी वापर करणार आहोत फवारणीमध्ये. त्याचसोबत आपण स्टिकरचा वापर करणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्या कांदा पिकाला ही फवारणी करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या कांदा पिकाची जी पातीचे शेंडे पिवळे पडले आहेत ते या ठिकाणी थांबेल. तसेच गाभ्यामधील थ्रिप्सचा कंट्रोल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होईल आणि मान जाड होण्यास मदत होईल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.